नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांचा मित्र म्हणून आपण गांडूळ यास ओळखतो. गांडूळ जमिनीची सुपीकता वाढवतात. ते मातीला आपल्या अन्नाच्या शोधात ते पूर्ण जमीन भुसभुशीत करतात व जमिनीची मशागत सतत करत असतात आणि त्यांच्या याच क्रियेमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील सुधारते. ते जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून पिकांसाठी त्यांच्या विष्ठेमार्फत पोषण द्रव्य उपलब्ध करून देतात. पण याच शेतकरी मित्र गांडुळांचा नेमका शत्रू तरी कोण, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती आपल्या लक्षात येईल. तर या शेतकरी मित्राचा नेमका शत्रू तरी कोण? तर आपण यापूर्वी पाहिले आहे की गांडुळांना पक्षी, बेडूक, साप असे नैसर्गिक भक्ष्य की जे गांडुळांना खातात. तर रासायनिक खते, जमिनींची नांगरणी यामुळे देखील गांडूळ मरतात. म्हणून यामुळे गांडूळ जे की शेतकऱ्यांचे मित्र आहेत, थोडक्यात गांडुळांचा शत्रू एक नाही तर अनेक आहेत. तर आता त्यातच हॅमरहेड हा एक कृमी जो की विषारी आणि शिकारी जमिनीवरील सपाट कृमी आहे, याला हॅमरहेड असे म्हणतात कारण त्याचे विशिष्ट हातोड्याप्रमाणे डोके असते. हा कृमी प्रथमतः युरोप, अमेरिकेत आढळला होता, परंतु त्याचा प्रादुर्भाव आता आपल्याकडे देखील झालेला दिसून येतो. तो प्रामुख्याने गांडुळांचा मुख्य शत्रू आहे. त्याच्या शरीरात एक प्रकारचा चिकट विषारी द्रव म्हणजे टेट्रोडोटॉक्सिन नावाचे विष असते, ज्याने तो गांडुळांचे शरीर द्रवरूप करून तो त्यांना शोषून घेतो. या कृमीमुळे पर्यावरणाचे तसेच शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर भविष्यात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद.